खरं तर आत्ताच काही मिनिटापूर्वी सर तुम्ही फेसबुकवर केलेली पोस्ट मी वाचत होतो. जेव्हा ती पोस्ट वाचली तेव्हा अक्षरशः म्हणजे माझ्या अंगावरती शहारे आले. म्हणजे तुमच्या लिखाणामध्ये नेहमीच ती गोष्ट दिसून येते, इंटेन्स दिसतं आणि त्या भावना, त्या गोष्ट, ती रिॲलिटी दिसते. तो प्रसंग सर तुम्हाला कसा त्या प्रसंगाचा अनुभव आला? त्या दवाखान्यात काय घडतं. त्या मुलाने मला असं बोटाने हात दाखवला. तेवढ्यात पाठीमागे तीच नर्स पुन्हा पळत आली, धावत आली की सर सर लवकर यावं, कृपया चुकूनही शेवटचं पान या कादंबरीचं उघडून वाचू नका. मित्रांनो, आजवर आपण सरकारी दवाखाना हा शब्द ऐकलेलाच आहे की. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन? खरं तर मित्रांनो, हा शब्द आपल्याला जेवढा ओळखीचा वाटतो हा तेवढाच अनोळखी आहे. खरं तर आपण सरकारी दवाखाना म्हणून नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. खरं तर तेथील स्वच्छता असेल किंवा व्यवस्था असेल किंवा अशा इतर अनेक गोष्टी असतील. जर ही परिस्थिती मित्रांनो खरंच असेल तर याला जिम्मेदार कोण? सरकार की तुम्ही आम्ही सुजाण नागरिक? खरं तर हा विचार करण्याचा आणि चिंतन करण्याचा विषय आहे. प्रत्येक माणूस श्रीमंत असो वा गरीब कधी ना कधी आयुष्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याचा योग येतोच. खरं तर दवाखान्यात जायला कोणालाच आवडत नाही म्हणा, परंतु माणूस जातोच. जेव्हा आपण सरकारी दवाखाना म्हणून पाहतो या गोष्टीकडे, आपण त्याला दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु मित्रांनो, प्रत्येक नाण्याची ही एक दुसरी बाजू असते. आणि मित्रांनो, या सरकारी दवाखान्याची एक दुसरी बाजू घेऊन येत आहेत एक उत्कृष्ट कादंबरी. डॉक्टर प्रकाश कोयडे सर सरकारी दवाखान्याची दुसरी बाजू त्या माध्यमातून मांडत आहेत. तर मित्रांनो, सरकारी दवाखाना ही कादंबरी लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नमस्कार मित्रांनो, मी द मयूर साळवे स्वागत करतो तुमचं TMS थिंग्स मध्ये. तुम्हाला तर माहितच आहे, TMS थिंग्स मध्ये आपण एक्सप्लोरिंग ह्युमन बिंग अर्थात आपण माणूस शोधत आहोत. माणसातलं माणूस पण शोधण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सो लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज वेलकम ऑन द शो डॉक्टर अँड रायटर प्रकाश कोयडे सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे TMS थिंग्स मध्ये. खरं तर मला खूप आनंद होतोय. लास्ट टाइम आपण पॉडकास्ट केला त्यानंतर लवकरच आपला एक योग आला तुमच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून. खरं तर सर, जेव्हा मी या तुमच्या कादंबरीबद्दल ऐकलं होतं सरकारी दवाखाना, खरं तर तुम्ही डॉक्टर आहात बाय प्रोफेशन्स आणि सरकारी दवाखाना हा शब्द तुमच्या खूप जवळचा आहे. त्याबद्दल विचार येणं किंवा अनुभव येणं हे साहजिकच आहे. परंतु कुठल्या क्षणाला तुम्हाला वाटलं की नाही, हे जे मी अनुभवतो हे कुठंतरी कागदावरती, पुस्तकावरती मांडलं पाहिजे? तसं पाहिलं तर मी माझा सरकारी दवाखान्याशी संबंध प्रोफेशनली 2009 पासून आहे. 2009ला मी MBBS ला लागलो. तेव्हापासून या क्षेत्रात आहे. असं नाही की कहाणी अचानक सुचली. हे साठत गेलेलं आहे सगळं. हे काही एका दिवसात सुचलेलं, एका दिवसात लिहिलेलं किंवा एका दिवसात घडलेलंही नाही. ही एक हळूहळू होत गेलेली प्रोसेस आहे. हे हळूहळू साचत गेलेलं आहे. जसा माझा नंबर MBBS ला लागला, योगायोगानं मला 4 अक्षरं लिहिता येतात. आधीच्या 2 कादंबऱ्या आहेत. तर लिखाणासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ऑब्झर्वेशन. आणि जसा मी मेडिकलशी कनेक्ट झालो, मेडिकलच्या शाखेला शिकायला गेलो, तेव्हापासून प्रत्येक गोष्ट एक नैसर्गिक निरीक्षण करण्याच्या गोष्टीमुळं ती कुठेतरी जमा होत गेली. आणि मग ते जमा होत वाढत गेलं. प्रत्येक गोष्ट कुठेतरी डोक्याच्या एका कोपऱ्यात बसत गेली. खरं तर असं म्हणतात की दवाखाना हा डॉक्टरने कधीच घरी न्यायचा नसतो. त्या 4 भिंतीच्या आतच तिथल्या केसेस, तिथल्या घटना सोडायच्या असतात. ते जर अख्खं घरी घेऊन आलं तर परिस्थिती अवघड होते. पण का कुणास ठाऊक, एक लेखक असल्यामुळं, लिखाणाची आवड असल्यामुळं ते कुठेतरी साचत गेलं, जमा होत गेलं. पण एक पॉइंट असा आला, एक पॉइंट म्हणजे हे जे आतापर्यंत साठवलं होतं, जमलं होतं, हे कुठेतरी मांडावं वाटलं. कारण काय होतं, त्या 4 भिंतीच्या आत जे काही घडतं ते सर्वसामान्य लोकांना माहीत नसतं. बरोबर. पोलिसच्या घटना म्हणजे पोलीस, न्यायालय, सरकारी दवाखाने याच्याबद्दल बाहेरच्या लोकांना प्रचंड उत्सुकता असते. म्हणजे जाण्याची तिथे कोणाची इच्छा नसते, पण काय आहे नेमकं माहीत करून घ्यायचं असतं. तर लोक आपापल्या पद्धतीने तर्क लावत असतात, आपापल्या पद्धतीने या गोष्टींकडे पाहत असतात. तर जेव्हा त्या व्यवस्थेमध्ये काम करणारा माणूस या गोष्टी कुठल्या तरी रूपाने बाहेर आणतो ना, तेव्हा ते फार नवीन काहीतरी, चांगलं काहीतरी घडून येतं. दोन्ही बाजू असतात, चांगलं वाईट जे काय असतं. पण एक डोक्यात हे होतं की हे आपण सर्वसामान्य लोकांना सांगायचं. त्या दवाखान्यात काय घडतं, तिथले प्रसंग कसे असतात, तिथले अनुभव असतात, तिथल्या लोकांच्या भावना असतात, हे सगळं लिहायची कुठेतरी जमत साठत गेलं. आणि एक वेळ असा आला की माझ्या 2 कादंबऱ्या संपल्या लिखाणाच्या, पण डोक्यामध्ये कुठेतरी हे अगदी गेल्या 10, 12, 15 वर्षापासून तयार होतं. ते म्हणलं आता परफेक्ट टाइम आहे, आता आपण लिहूया आणि हे सगळं लोकांच्या समोर आणूया. ओके. साधारण सर तुम्ही आता म्हणजे ही कादंबरी जी तुम्ही मांडली आहे कागदावरती, साधारण तुम्हाला म्हणजे किती काळ लागला आणि एकंदरीत
प्रोसेस कशी होती? लिखाणाची प्रोसेस खरं तर कुठेतरी तुमच्या बॅकग्राऊंडला डोक्यामध्ये सतत सुरूच असते, फक्त ते कागदावर उतरवायचं बाकी असतं. वेळेचं तसं म्हणाल तर ज्या क्षणापासून त्याच्या आधी एक सांगतो की माझे एक मित्र आहेत. जेव्हा माझी प्रतिपतचंद्र लिहून झाली, म्हणजे त्या कादंबरीला एक 4-5 वर्ष वेळ होऊन गेला. केदारनाथ पण बऱ्यापैकी चालली. त्यानंतर एक मुद्दा असा आला, एक पॉइंट असा आला की आता नवीन काहीतरी लिहायचं. म्हणजे स्वतःलाच माझी चौकट मोडायची होती. तेच नको. एक हिस्टॉरिकल फिक्शन आहे प्रतिपतचंद्र, केदारनाथ एक सर्व्हायवल स्टोरी. आता मला पुन्हा तेच नको होतं आणि मला नवीन काहीतरी लिहायचं होतं. पण मी त्या शोधात मला सापडत नव्हतं की काय लिहू, नवीन काय काय आणता येईल, लोकांना आवडेल असं, लोकांना अपील होईल असं. माझे एक मित्र आहेत संदीप डांगे म्हणून. आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो. सरांना मी माझे काही मेडिकलचे किस्से वगैरे सांगितले, अशा अशा घटना आवडल्या त्यांना. आणि त्यांना सहज बोलता म्हणलं, सर नवीन काहीतरी लिहायचंय, डोक्यात फार गोंधळ सुरू आहे, कसं करता येईल, कुठला विषय, एखादी हिस्टॉरिकल काही प्रसंग, असं फार जुनं गेलो, पाठीमाग गेलो मी. त्यावेळेस सर मला बोलले की सर इकडे तिकडे का फिरताय, म्हणजे तुमच्याकडे तितका मोठा खजिना आहे, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे, वेगवेगळ्या पद्धतीच्या कहाण्या आहेत, तुम्ही त्याच मांडा. आणि मग पहिला थॉट आपण लिहिलं पाहिजे, हा पहिला थॉट त्यांनी टाकला, जे होतं माझ्याकडे आधी. करेक्ट. आणि मग त्यांनी तिथून पुढे विचारायला प्रोसेसला सुरुवात झाली 1-2 वर्षापूर्वी. 2023 मध्ये हे आमचं डिस्कशन झालं होतं आणि त्यांना असं वाटलं की मी ऐकेल, आणि शेवटी लेखक माणूस थोडा असा असतात थोडे, तर त्यांना वाटलं मी या गोष्टी सोडून देईल किंवा काही फार विचार करणार नाही. पण मी तेच म्हटलं ना, दवाखाना मी घरी घेऊन येतो दुर्दैवानं. त्यांचं बोललेलं मी घरी घेऊन आलो. बरोबर. आणि मग एक 7-8 दिवस त्याच्यावर विचार करण्यात गेला आणि बघता बघता डोक्यामध्ये कुठेतरी त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली. आणि हळूहळू समजलं की आपल्याकडे काय आहे. आणि अगदी 70 ते 80 प्रसंग एकाच वेळेस माझ्या नजरेसमोर उभारू लागले. आणि मग तिथून लिखाणाला सुरुवात झाली. एक प्रसंग मांडू लागलो आणि 2 वर्ष लागले पूर्ण प्रोसेसला. उद्या ती कादंबरी आपल्यासमोर येते. ओके. खरं तर आत्ताच काही मिनिटापूर्वी सर तुम्ही फेसबुकवर केलेली पोस्ट मी वाचत होतो. जेव्हा ती पोस्ट वाचली तेव्हा अक्षरशः म्हणजे माझ्या अंगावरती शहारे आले. म्हणजे तुमच्या लिखाणामध्ये नेहमीच ती गोष्ट दिसून येते, इंटेन्स दिसतं आणि त्या भावना, त्या गोष्ट, ती रियालिटी दिसते. तो प्रसंग सर तुम्हाला कसा त्या प्रसंगाचा अनुभव आला होता? म्हणजे काय होतं, काही या गोष्टी पुस्तकात वाचून, काही गोष्टी अशा असतात आयुष्यात की ज्या पुस्तकात वाचून, कोणीतरी सांगून, कोणाच्या तरी ऐकून, कुठल्या तर पडद्यावर बघून तुम्ही त्या अनुभवू शकत नाही. म्हणजे तुम्ही 70% 80% तिथपर्यंत जाऊ शकता. पण जेव्हा तुम्ही ती घटना प्रत्यक्ष समोर बघता, त्या घटनेचा साक्षीदार बनता, तेव्हा मात्र तो जो अनुभव असतो ना, तो फार भयंकर असतो. जो मी सोशल मीडियावर टाकला, तोच प्रसंग माझ्या पुस्तकाचं ब्लर्ब म्हणून, तोच एक 7-8 ओळी, म्हणजे ऍक्च्युअली कादंबरीमध्ये मोठा प्रसंग आहे तो. बरोबर. इथे फक्त शॉर्टमध्ये एक 8 ते 10 ओळीमध्ये मांडले मी. त्यामध्ये झालं असं होतं की त्या मुलाला DMD नावाचा आजार होता. एक 16 वर्षांचा मुलगा होता. मी सर्व डिटेल सांगत बसत नाही तुम्हाला, पुस्तकामध्ये तो आजाराबद्दल पण माहिती मिळेल वाचायला. पण त्या आजारामध्ये वैशिष्ट्य असं असतं की शेवट मृत्यूने होतोच. रेस्पिरेटरी फेल्युअर होतं, श्वास घ्यायला मुलाला त्रास होतो, शेवटी तो व्हेंटिलेटरवर जातो आणि मरतो. हे एक कॉमन पॅटर्न असतो त्या आजारामध्ये. आणि तो मुलगा त्या अवस्थेला आला होता. मी नेमकाच बाहेरून आलो होतो ICU मध्ये, आणि त्या मुलाने मला असं बोटाने हात दाखवला, असा हात केला, जवळ गेलो, तो गळ्यातून काहीतरी असा आवाज काढत होता. मग मला काही लक्षात नाही आलं. मग बाजूला उभ्या असलेल्या सिस्टरांना, नर्सला विचारलं की हा काय म्हणतोय. ते म्हणे की तो त्याच्या आईला बोलायचं असलं की असंच करतो म्हणे, अशा पद्धतीने आवाज काढतो. म्हटलं बोलवा आईला. आणि मग ती सिस्टर आईला बोलवण्यासाठी गेली. तोपर्यंत माझे दुसरे काही कागदपत्राची कामं होते, ते करायला गेलो मी. तेवढ्यात पाठीमागे तीच नर्स पुन्हा पळत आली, धावत आली की सर लवकर यावं. आणि मीच नाही, माझ्यासोबत दुसरे अजून 5-6 डॉक्टर होते, धावत आले. त्या मुलाला अगदीच ब्रेथलेसनेस सुरू झाला होता. तेवढ्यात त्याचे आई वडील पण आले होते आणि तो एकदम, त्याचा श्वास वाढला, असं वाटत होतं की व्हेंटिलेटरवरचे आकडे बदलू लागले एकदम. आमच्या लक्षात आलं की आता ही शेवटची वेळ आहे. लगेच ताबडतोब आमचे एक सहकारी डॉक्टर, लेडीज डॉक्टर आहेत, त्यांनी त्याला CPR द्यायला सुरुवात केली. जसं त्याला CPR देण्यासाठी जे हे ठेवलं, छातीवर हात ठेवले, तसं त्याचे वडील म्हणाले त्या मुलाचे, सर काय करताय तुम्ही, मॅडम काय करताय तुम्ही. म्हटले की तुम्ही थोडं 2 मिनिटं बाहेर थांबा, मुलाला श्वास घ्यायला अत्यंत त्रास होतोय आणि CPR द्यायचं. तर ते वडील म्हणाले की नाही डॉक्टर, थांबा म्हणे, आता आमचा मुलगा गेली जसं कळतंय तसं
गेल्या 6 वर्षापासून, जेव्हापासून त्याला डायग्नोज झालं होतं त्याला, 6 वर्षापासून आमचा मुलगा कधीच शांतपणे झोपलेला नाही म्हणे. आज त्याला झोप येते, झोपू द्या. फार थकलाय तो. आज त्याला तुम्ही काहीच करू नका. आम्ही समाधानी आहोत म्हणजे आमचा मुलगा आज सगळ्या अडचणीतून सुटतोय. आणि त्याने त्याच्या आईकडे पाहिलं. त्या आईच्या चेहऱ्यावर स्मित होतं. आम्ही आमच्या सगळ्यांचे चेहरे असे बदललेले आणि ते दोघेच तिथे समाधानी होते, आई-वडील. त्याच्या आतून काय सुरू होतं ते त्यांनाच माहिती आहे. ते आपल्याला, मी ते पुस्तकात वर्णन नाही करू शकत. ते जे प्रत्यक्ष पाहिलं तेच पाहिलं. बरोबर. आणि मग वडील स्वतः म्हणले, की "नाही सर, याचं व्हेंटिलेटर बंद करा, आता त्याला जाऊ द्या शांतपणे." आणि असं म्हणून वरून वडील म्हणले, "तुमच्या कागदोपत्राची जी काही प्रोसेस असेल ते तुम्ही करून घ्या." आणि ते आई-वडील माघारी वळले. माघारी वळल्यानंतर जस्ट आयसीयूच्या दरवाजातून बाहेर पडले. त्यांनी काहीतरी ठरवलं असेल, की हां, आणि त्याच्या आधी एक झालं, की मग असं म्हणून त्या आईनं त्या मुलाच्या कपाळावर ओठ टेकवले त्याचे. एक शेवटचं चुंबन घेण्यासाठी. पुस्तकात मी आहे बऱ्यापैकी पुढचं वर्णन केलं, की त्यावेळेस त्या आईच्या डोक्यात म्हणजे जसं की आत्तापर्यंत लहानपणी त्या बाळाला प्रत्येक वेळी दूध पाजवताना डोळ्यात डोळे बघून काय वाटलं असेल आईला, किंवा मग त्याचं खेळणं, बागडणं, उभं राहणं, पहिल्यांदा बोलणं, हसणं, एक अख्खा तो 16 वर्षांचा प्रवास त्या एका चुंबनामध्ये सामावलेला असावा. आणि त्यानंतर ते दोघे आई-वडील बाहेर पडले. जसे आयसीयूमधून बाहेर पडले, तसं त्या दरवाजामध्ये असतानाच एक तरुण पुढून आला आणि त्यांच्या समोर हात पुढे करत म्हणाला, की "मला मुलगा झाला, पेढे घ्या." आणि त्यानंतर जो आई-वडिलांनी गळ्याला पडून जो हंबरडा फोडला ना, तो फार भयंकर होता. म्हणजे तिथे आम्ही जो उभे होतो, आमची हिंमत नव्हती ते ऐकण्याची. तर आहे म्हणजे काय बघा तुम्ही, आनंद चित्रपट पाहिला? हं. आनंद चित्रपटामध्ये झोपडपट्टीतील एक दृश्य आहे, ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन एका झोपडपट्टीत जातो. तिथे एका मुलाला उपचार करण्याचा प्रयत्न करतो. ते बाळ गेलेलं असतं. तो बाळ बाहेर, त्या लहान बाळाचा मृत्यू होतो आणि तो बाहेर येतो. तेवढ्यात त्याला एक लेडीज असंच सेम मिठाई देऊन म्हणते, की "मला मुझको लडका हुआ" काहीतरी आहे वाक्य ते. हं. म्हणजे हा निसर्गाचा एक नियम आहे, की हं. एखादा कुठेतरी मृत्यू होतो, कुठेतरी नवीन सुरुवात असते. हं. हे फिलॉसॉफिकली सांगण्यासारखं आहे हे. पण ते आई-वडिलांनी जे अनुभवलं, ते कुठल्याच फिलॉसॉफीत नाही म्हणणार. बरोबर. नाही खरंच म्हणजे खूप भावनिक आणि संवेदनशील विषय आहे सर खरं तर. आणि वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे सर, म्हणजे आपण ह्याला नाकारू शकत नाही. हं. खरं तसं जेव्हा एखादं डॉक्टर म्हणून तुम्ही स्वतः ऑपरेशन करता, क्रिटिकल केस असते, सिच्युएशन असते आणि तेव्हा आपण कंट्रोल करू शकत नाही. मृत्यू हा अटळ असतो आणि केव्हा ती केस फेल पण होते, म्हणजे मृत्यू होतो. त्यावेळेस कधी ॲज अ ह्युमन म्हणून किंवा ॲज अ रायटर म्हणून कधी त्रास होतो का? म्हणजे मी या पेशंटला वाचवू शकलो नाही, समहाऊ रिझन, असं कधी हे होतं का आपल्या मनामध्ये? तुम्ही मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट पाहिला असेल. हो. त्यामध्ये जो डॉक्टर आस्थाना जे कॅरेक्टर आहे, सगळ्यात सुरुवातीला जे माईक समोर आहे आणि ते बोलतो, की तो म्हणतो, की "मी दुसऱ्यांचं ऑपरेशन करते वेळेस माझा हात थरथरणार नाही. पण जेव्हा मी माझ्या मुलीचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा मात्र माझा हात नक्की थरथरेल." मूव्हीमध्ये ते कॅरेक्टर जरी खलनायकाचा दाखवला असेल ना, तर ते त्याचं वाक्य 100% खरं आहे. आपला माणूस असेल, आपल्या ओळखीचा कोणी असेल, तर माणसाची हिंमत होत नाही. बरोबर. मीच नाही, आता आमच्या बऱ्याचशा डॉक्टर वेगवेगळ्या इमर्जन्सीला काम करतो, कॅज्युअल्टीला काम करतो. पण अशा वेळेस आम्ही कितीतरी गोष्टी, भयंकर इमर्जन्सी पाहिल्या आहेत, ॲक्सिडेंट बघितलेले आहेत, रेल्वे कटिंग पाहिलेली आहे, सुसाईडच्या केस, होमिसाईडच्या, मर्डरच्या केस सगळ्या पाहिल्या आहेत कॅज्युअल्टीला असताना. पण मी माझ्या मुलाला अजून एकदाही इंजेक्शन दिलेलं नाही. कधीच नाही, किंवा त्याला इंजेक्शन देते वेळेस मी त्याला पाहिलंही नाही. हं, हं. जर अशी वेळ आली तर मी त्याच्या आईला म्हणतो, की "नाही, तू थांब, मी बाहेर थांबतो." हं. म्हणजे हे जे आहे एक म्हणजे सगळ्या डॉक्टरांची अवस्था अशी असते, की मी ओके. कितीही तिथे काम करण्याची, मी काय म्हणतो, तो दवाखाना आणि घर 2 गोष्टी एकत्र नसतात करायच्या कधी. हं. दुर्दैवानं माझ्यासोबत ते होतं तसं, कारण तिथं ते लिखाणाचा त्याला टच असतो म्हणून. बरोबर. जेव्हा प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये काम करतात डॉक्टर, हं. तेव्हा एक म्हणजे 99% वेळेस तरी असं होत नाही, डॉक्टरांनी भावनिक नाहीच झालं पाहिजे हं. आणि होतही नाहीत. बरोबर. फक्त फॅमिलीचा विषय थोडा बाजूला असतो, पण इतर कुठलाही पेशंट असो, आपल्याला ते माहीत असतं, आपल्या कामाचा भाग असतो, भाग आहे. आपल्याला त्याचा पगार मिळतो करेक्ट. किंवा आपल्याला त्याचं जे काही उत्पन्न जे काही मिळतं, त्यामुळं आणि नसलंही पाहिजे. इमोशनली असलेलं काही ठीक नसतं. पेशंट कसाही असो, कितीही क्रिटिकल असो, डॉक्टर जर इमोशनल झाला तर पेशंटवर तो अन्याय होईल उपचार करण्यामध्ये, बरोबर. अशी गोष्ट आहे. आणि स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, हं. कुठल्याही गोष्टीचा फरक नाही पडला पाहिजे आणि पडत पण नाही. असं. बरोबर. आणि साधारणपणे सर जेव्हा पेशंटचा उपचार सुरू असतो, त्या कुटुंबाची किंवा सर्वसामान्य माणसांची एक भावना असते, की डॉक्टर हेच खरं तर आमच्यासाठी देव आहेत. ते जे
काम करत आहेत, कर्म करत आहेत पेशंट बरा होण्यासाठी. तर त्या मुवमेंटला सर ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला कसं वाटतं की हे लोक आपल्याला इतके रिस्पॉन्सिबल पाहतायत, म्हणजे व्यक्तिमत्व आपल्यावर एवढी मोठी जिम्मेदारी आहे, त्याचं कधी बर्डन येतं का प्रोसेसमध्ये? काय राहतं, तो आपल्या कामाचा भाग आहे, सवयीचा भाग झालेला असतो. आपल्याला कोणीतरी झोपेतून उठून काहीतरी मी आर्ट करतोय किंवा दुसरं कुठलं क्षेत्र करतोय आणि त्या खुर्चीवर आणून बसवलंय असं नसतं. बरोबर. जर अशा व्यक्तीला आणून बसवलं तर बर्डन 100% येणार. पण ही हळूहळू होत गेलेली प्रोसेस असते. अगदी एमबीबीएसला पहिल्या वर्षी डिसेक्शन टेबलवर जी बॉडी ठेवलेली असते तिथून तुमचा प्रवास होत होतो तिथपर्यंत आलेला असतो. एक गोष्ट असते, तुम्ही जो बर्डनपेक्षा जो शब्द वापरला, जबाबदारी, तो फार मला महत्वाचा वाटतो इथं, की डॉक्टरनी आपली जबाबदारी सांभाळून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. पेशंटवर उपचार असो, त्याच्यासोबतची काउन्सिलिंग असो, बोलणं असो, प्रत्येक गोष्टीमध्ये. काय होतं, जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट आलेला असतो, त्याला आजार असते, वेदना असते, तो तुमच्याकडं वेदना कमी करण्यासाठी कुठलाच पर्याय नसतो, पण तुमच्याकडे आलेला असतो. त्यावेळेस आपलं काम आहे की ती वेदना त्याची कमी करणं. बरोबर. मी मुद्दा वेदना हा शब्द वापरला, की बॉडीमध्ये कुठेही काही झालं तर वेदना होतेच आणि तुम्हाला ती वेदना, त्या रुग्णाची, त्या व्यक्तीची वेदना कमी करायची आहे. त्याचे माध्यम वेगवेगळे आहेत. औषधं आहेत, इंजेक्शन्स आहेत, ऑपरेशन आहे, ड्रेसिंग आहे, असे नॉर्मल बोलणंही झालं, काउन्सिलिंग पण झाली, तो पण वेदना कमी करण्याचा प्रकार आहे. तर हे अत्यंत जबाबदारीनं करणं आवश्यक असतं. तुमचं ते काम आहे, तुमचं ते कर्तव्य आहे आणि ती जबाबदारी प्रत्येक डॉक्टरनं 100% जी शपथ घेतलेली असते, अंतिम जेव्हा आपण परीक्षा पास होतो तेव्हा जी ओथ घेतात डॉक्टर, हिपोक्रेटिक ओथ, त्यानुसार आपण डॉक्टरांनी ते काम जबाबदारीनेच करणं आवश्यक आहे. ओके सर, ज्या प्रकारे तर तुम्ही प्रतिभचंद्र ही कादंबरी लिहिली होती, ती एक गोष्ट आहे, एक संपूर्ण गोष्ट आहे, एक प्रवास आहे आणि ती स्टोरी कंटिन्युएशन मध्ये चालू असते. जेव्हा आपण आता सरकारी दवाखान्याबद्दल बोलत आहोत, तर यामध्ये पण सेम काइंड ऑफ ती स्टोरी भेटणार आहे का? प्रत्येक वेगळा चॅप्टर असणार आहे, वेगळी स्टोरी असणार आहे? ओके, ही कादंबरी आहे, कथा नाही, कादंबरी आहे. एक पहिल्या पानापासून, पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत ही एक सलग कथा आहे. त्याच्यामुळे वेगवेगळे कथानक, वेगवेगळे म्हणजे कथा वेगळ्या नाहीत. आता सगळ्यात मेन गोष्ट इथे होती, म्हणजे खरं तर ते आव्हान होतं माझ्यासमोर, की काय आहे, प्रतिपतचंद्राचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्यामध्ये 7 ते 8 पात्र आहेत, टोटल 16-20 पात्र आहेत, पण महत्वाचे 7 ते 8 पात्र आहेत. बरोबर. केदारनाथमध्ये 2च पात्र आहेत. पण जेव्हा तुम्हाला एक सरकारी दवाखाना लिहायचा ना, माझा सरकारी दवाखाना मी जो मांडलाय तो काही एक प्राथमिक आरोग्य केंद्र नाही किंवा तालुक्याचंही आरोग्य केंद्र नाही. हा एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. म्हणजे काय होतं, तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत भारतात कुठेही गेलात तरी फक्त चेहरे बदलतात, घटना, प्रसंग जवळपास सारखेच असतात आणि मला या सगळ्यांना समोर ठेवून ही कादंबरी लिहायची होती. हे पूर्ण आपल्या देशाची सरकारी दवाखान्याची व्यवस्था आहे आणि हे लिहिते वेळेस एक एक माझा एक सरकारी दवाखाना मी तयार केलाय माझा, आणि त्या दवाखान्यामध्ये तो इतका मोठा आहे, जवळपास 100 एकर परिसरामध्ये पसरलेला परिसर आहे तो. त्यामध्ये ICU आहे, वॉर्ड आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, गायनेकॉलॉजीचा विभाग आहे, डिलिव्हरी भाग आहे, प्रशासकीय विभाग आहे, हॉस्टेल आहेत, त्या कॅम्पसमधील जंगल आहे, अगदी त्या परिसरातील भटकी कुत्री आहेत, लावारिस लोक आहेत, तिथली कॅन्टीन आहे, मेडिकल आहे आणि प्रचंड पसरलेला तो परिसर आहे. हा झाला त्या दवाखान्याचा भाग. पण कुठलाही सरकारी दवाखाना जशी स्वतःची एक व्यवस्था घेऊन चालत असतो ना, त्या दवाखान्याच्या बाहेर एक जग असतं. त्यामध्ये मेडिकलवाले असतात, चहावाले असतात, टपरीवाले असतात, नाश्त्याची दुकानं असतात, जनरल स्टोअर्सची दुकानं असतात, ऑटोवाले असतात आणि या सगळ्यांची एक व्यवस्था असते. ही आतली व्यवस्था आणि मधली व्यवस्था एकमेकाला पूरक काम करत असतात. तर मला हे सगळं उभा करायचं होतं. हे 3-4 पात्रामध्ये शक्य नव्हतं. तर ही कादंबरी लिहिते वेळेचं सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे पात्र उभा करणं. आणि काय होतं की तिथलं येणारं पात्र हे परमनंट तिथं राहणार नाही. बरोबर. तुमच्याकडे एक पेशंट येतोय, त्याच्यावर उपचार होते, त्यासोबत काहीतरी घडतं आणि तो निघून जातो. असा एक प्रवास आहे, सतत कोणी ना कोणी येत राहतं, सतत कोणीतरी जात राहतं, कोणी जन्माला येत राहतं, कोणी मरत राहतं. म्हणजे हा एक सतत एक वाहती नदी आहे सरकारी दवाखाना म्हणजे. आणि इथं तुम्हाला एक 5 ते 6 लोकांना कंटिन्यू ठेवायचंय, म्हणजे जे डॉक्टर आहेत, काही कर्मचारी आहेत, काही प्रशासकीय लोक आहेत आणि ह्या 7 ते 8 लोकांना सेंटरला मध्यभागी ठेवून त्यांच्यावरती घडत जाणाऱ्या घटना आहेत. ओके. त्यामुळं फक्त कथा जर लिहित राहिलो तर त्यात काही
फार असं इंटरेस्टिंग वाटलं नसतं. बरोबर. त्यामुळं एक कहाणीचा माझ्या कहाणीला नायक आहे, कहाणीला खलनायक आहे, कहाणीला हिरोईन आहे आणि मग नायकाचा कोणतरी साइड हिरो कोणतरी आहे. असे एक 8 ते 9 एक फिक्स पात्र आहेत आणि त्यानंतर सतत येणारी ही जी फिक्स पात्र त्यापेक्षा ती सतत येणारी पात्र महत्वाची आहेत. ते येत आहेत म्हणून ह्या पात्रांना महत्व आहे. की नवीन लोक येतात जातात. यांच्या नजरेतून यांच्यासोबत त्या घटना घडतात आणि मी यांच्या नजरेतून तुम्हाला ते कहाण्या दाखवलेल्या आहेत. फक्त एका कादंबरीमध्ये सलग. नॉर्मली सर सामान्य नागरिक दवाखान्यात उपचार करायचा असतो त्यावेळेस तो सरकारी दवाखान्यापेक्षा खाजगी दवाखान्याला प्रेफरन्स देतो. मग तिथले सरकारी दवाखान्याला दुर्लक्ष केलं गेलं. पण याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे? तिथली आज जी व्यवस्था आहे किंवा अवस्था आहे काय आहे नेमकं? बघा कादंबरीच्या मी अर्पण पत्रिकेतच असं लिहिलंय की अर्पण कादंबरी कोणाला केली की इच्छा नसतानाही ज्यांना सरकारी दवाखान्याची पायरी चढावी लागते त्या व्यक्तींना हे अर्पण. ओके. काय होतं लोक सरकारी दवाखान्यात जातात कधी कधी पाहिलं का कुणाला आनंदानं समाधानानं म्हणजे आनंदाने एखादा व्यक्ती सरकारी दवाखान्यात जातो जर कागदोपत्रांचं काम असेल कुठले तेव्हा माणूस स्वतःहून सरकारी दवाखान्यात जातो. कागदोपत्री काम असेल जे बाहेर कुठेच होत नाही म्हणून. दुसरी गोष्ट एक समजा एखादी लेडीज तिला बाळ झालेलं आहे तर ते बाळ बघण्यासाठी लोक आनंदाने तो एक तेवढाच एक आनंदाचा प्रसंग असतो की घरामध्ये मूल झालं पाहण्यासाठी जातात. या व्यतिरिक्त कधीच कोणी सरकारी दवाखान्यात स्वतःहून ती पायरी चढत नाही. मला काही प्रशासकीय व्यवस्था किंवा तिकडे जायचं नाही. पण आपल्याकडे एक मानसिकता आहे सरकारी दवाखान्यात उपचार घेणारे म्हणजे गरीब लोक. म्हणजे गेल्या कितीतरी वर्षात ही गोष्ट घडत आलेली असं नाही की अचानक घडलेलं आहे. सरकारी दवाखान्यात जाणं म्हणजे गरिबीचं लक्षण असतं. साधारण एखाद्याला म्हटलं की एखाद्याची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात झाली तरी त्याला ते हसतात किंवा कसं काय तुझ्याकडे 4 पैसे नव्हते का म्हणतात. का कारण कसं राहतं तिथलं वातावरण आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सगळ्यात मेन गोष्ट आहे पॉप्युलेशनची गोष्ट. मोठे सरकारी दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्रावर वगैरे जास्त नाही पण जेव्हा मोठा सरकारी दवाखाना असतो जिथे 1000-1500 बेडचं हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहेत तिथे गर्दी प्रचंड असते. लोकसंख्या आपली तेवढी आहे. एक सरकारी दवाखाना असतो आणि अख्ख्या जिल्ह्याचं पॉप्युलेशन त्याच्यावर अवलंबून असतं. गर्दी प्रचंड असते. गर्दी आहे गर्दीसोबतच तिथे एक वास असतो. साधारणपणे तुम्ही सरकारी दवाखान्यात टिपिकल एक वास असतोच. आमच्या तो नाकात बसलेला आम्हाला तो जाणवत पण नाही पण नवीन माणसाला तो बसतो आणि मग तिथे एक वास असतो. तिथल्या भिंती जुनाट असतात. त्या भिंतीवरचे पापुद्रे निघालेले असतात. प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं असं चकाचक वगैरे नसतं. तिथले बेडशीट बरेच वर्ष जुने असतात. पण एक गोष्ट त्यातून तुम्हाला एक पॉझिटिव्ह आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की सरकारी दवाखान्यात आणखी कोण जातं ज्यांना खोकल्याचं औषध घ्यायचं असतं. असं म्हणतात की सरकारी दवाखान्यातलं खोकल्याचं औषध सगळ्यात चांगलं असतं. ते एक स्वतःहून जाणारे लोक असतात तिथे जाणारे. बाकी स्वेच्छेनं जात नाहीत कारण ही कारणं ही अशी आहेत की तिथल्या भिंती तिथलं वातावरण गर्दी तिथली जी रांग लागलेली असते आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक नकारार्थी गोष्ट मनात तयार झालेली आहे. तुमच्याकडे जर 4 पैसे असतील तर तुम्ही 100% प्रायव्हेटलाच जाणार. पण आत्ता मला वाटतं परिस्थिती बदलते बरं. तुम्ही नवीन ज्या इमारती बनतायत त्या चांगल्या झालेल्या आहेत. डॉक्टर शेवटी सगळे अनुभवी असतात. उपचार तुम्हाला दोन्हीकडे सारखाच मिळतो. इंजेक्शन सारखंच असतं औषधं सारखीच असतात. लोक त्या वातावरणाला थोडे कंटाळलेले थोडे घाबरलेले असतात आणि गावाकडे म्हणण्यापेक्षा सगळीकडेच ते म्हणणे की म्हणजे जेव्हा एखादा पेशंट समजा एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर म्हणतात तिथले की नाही तुम्ही आता पेशंटला मोठ्या सरकारी दवाखान्यात हलवा. त्या दवाखान्यात गेलं की पेशंट मरणार डोक्यात ही एक गोष्ट असते. तिथला पेशंट परत येत नाही असं एक डोक्यात आणि ते वर्षानुवर्ष गव्हर्नमेंट जीएमसी मेडिकल गव्हर्नमेंटला ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक नकारार्थी भावना असते म्हणून लोकांची तिकडे जायची इच्छा होत नाही. पण थोडा वेळ लागेल थोडा टाइम लागेल. सरकारी दवाखाने ही व्यवस्था थोडी अपंग असेल थोडी अर्धवट असेल परिपूर्ण नसेल पण ती आवश्यक आहे. जर सरकारी दवाखाने नसतील तर गरीब लोक रस्त्यावर तडफडून मेले असतील. वेळ लागतो उशीर लागतो गर्दी येते तिथला वास येतो. जरी ह्या गोष्टी असतील तरी सरकारी दवाखाना हा अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आणि आरोग्य व्यवस्था जी आहे जी सरकारी दवाखान्यांनीच योग्य पद्धतीने सांभाळलेली आहे. त्यात चूक असेल थोडा बिघाड असेल नाही असं नाही पण ती आहे म्हणून आपली प्रत्येक व्यवस्था आहे. सरकारी दवाखान्याची व्यवस्था हा आपल्या देशातील प्रत्येक व्यवस्थेचा पाया आहे. तो टिकू नये म्हणून आपल्या देशाची अख्खी व्यवस्था टिकून आहे म्हणून सरकारी दवाखाने आवश्यक आहे. ओके. नॉर्मली सर सरकारी दवाखान्यात घडणाऱ्या घटना आणि म्हणजे नक्कीच हा म्हणजे खूप सिरियस असतात कारण की पेशंट असतो आजारी असतो तिथं कोणी असं आनंदाने किंवा असं हसत येत नाही. परंतु सर तुम्ही जेव्हा ही कथा लिहित होता तेव्हा लिहिताना काही तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये विनोद काही गुंफले आहेत का? जसं की आपण एक पंचायत नावाची सिरीज पाहिली होती. ती पण एक ग्रामीण गावामध्ये राजकीय व्यवस्था दाखवत होती. त्याच्यामध्ये खूप फनी पद्धतीने त्यांनी गुंफलं होतं आणि ती लोकप्रसिद्ध पण झाली होती. मला जाणून घ्यायचं याच्याबद्दल. जेव्हा मी ही कादंबरी लिहायला घेतली तेव्हा माझ्या काही जवळच्या काही व्यक्तींना काही आमच्या डॉक्टर लोकांना बऱ्याच जणांना सांगितलं की मी हे लिहितोय. त्यावेळेस त्यांचंही अगदी त्याच सिरीजचं नाव घेऊन बरेच लोक मला म्हणत होते की नाही तुम्ही
तो ती कादंबरी विनोदी हलक्या फुलक्या पद्धतीने लिही. हम्म, त्यामध्ये जोक असले पाहिजेत, हसणं पाहिजे, हम्म. एखादं कॅरेक्टर एकदम असं फनी पाहिजे असं काही. तर मग मी याच्यावर विचार पण केला बरं का. मी फक्त माझीच बाजू नाही नेत, तो तुमचंच खरं आहे का तुमचंच खोटं असं हा, नाही बोललो. मी विचार पण केला की नाही आपल्याला अशा पद्धतीने घेता येईल का, हम्म. थोडं याला विनोदी करता येईल का. विचारला प्रश्न. कसं लेखक म्हणून मला प्रत्येक अँगलनं विचार करणं आहे. बरोबर. त्यावेळेस मला काही गोष्टी जाणवल्या की समजा अपघात विभाग आहे. मी अपघात विभागात माझ्या कहाणीचा नायक थांबलेला आहे आणि एक समजा ॲक्सिडेंटमध्ये गेलेला एक व्यक्ती आहे. त्याचे आई वडील त्याला घेऊन आलेले. म्हणजे मुलाची बॉडी समोर आहे, आई वडील बाजूला रडतात. तिथे मी कसा विनोद क्रिएट करणार, असं आहे ना. बरोबर. विनोद, हो, तिथे विनोद तयार होऊच शकत नाही ना. एखाद्याचं ऑपरेशन आहे, खिशात ₹1 नाही, त्याला कसंही करून ते ऑपरेशन करायचं नाही तर जीवाचा धोका आहे. तिथे विनोद आपण तयारच करू शकत नाही नाही. करू. सरकारी दवाखान्यात लोक येणारे कोण मरगळलेले असतात, निराश असतात, हताश असतात. जेव्हा आर्थिकदृष्ट्या समजा एखादा व्यक्ती श्रीमंत आहे, नाही असं नाही, त्याकडे पैसा आहे, काहीतरी घडलेलं आहे, एखादा आजार आहे, कॅन्सरसारखा दुर्धर आजार आहे समजा, किंवा दुसरं आणखी कुठलं असेल, एखादं मोठं ऑपरेशन झालेलं आहे, बाहेर 3-4 लाख रुपये खर्च आलेला आहे, खिशात ₹1 नाही, दागिने घाण ठेवलेले आहेत, कदाचित जमीन पण विकलेली आहे. अशा वेळेस तो माणूस त्याच्या नातेवाईकाला घेऊन दवाखान्यात आलेला आहे हम्म. आणि त्या व्यक्तीवर उपचार करायचे आहेत. तर तिथे विनोद आपण तयारच करू शकत नाही ना. तुम्ही एखाद्याला हसवलं तरी तो हसू शकत नाही. करेक्ट. दवाखान्यातल्या प्रत्येक व्यक्तीला पटकन तिथून बाहेर पडायचं असतं. बरोबर. एकतर उपचार करून घरी किंवा मग मृत्यूच्या रूपाने सुटका होऊन बाहेर. हं. तिथे कोणी थांबायला तयार नसतं. अशा वेळेस पूर्ण एक निगेटिव्ह औरा तिथं असतं सगळं. म्हणजे किती म्हटलं तरी सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह, उत्साही, असं फ्रेश बिल्डिंग फार फार तर उत्साही दिसतील. हम्म. तिथल्या लाईट्स एकदम चांगल्या दिसतील. लोकांची मनं ही तिथली अत्यंत कोमेजलेली असतात. तिथून त्यांना पटकन बाहेर पडायचं असतं. जी थकलेली मनं आहेत, निराश झालेली मनं आहेत, त्यांच्या मनात आपण त्यांच्या तोंडून विनोद क्रिएट होऊ शकत नाही. त्यामुळं मी घेतलेले हलके-फुलके काही बाहेरचे पात्र जे आहेत, पेशंट व्यतिरिक्त, नातेवाईकाव्यतिरिक्त, समजा डॉक्टर लोकांची टीम आहे, ग्रुप आहे, त्यांच्यात काहीतरी विनोद एखादं घडेल, छोटं-मोठं आहे. तर मी कादंबरीला असं पूर्ण हलकं-फुलकं, पूर्ण विनोदी अजिबात घेतलेलं नाही. बरोबर. खरं तर सर मला ही गोष्ट जाणून घ्यायला आवडेल. ही कादंबरी लिहित असताना तुम्ही स्पेसिफिक कोणता वाचक वर्ग गृहीत धरून लिहिली आहे का इन जनरल आहे? आणि दुसरा क्वेश्चन असा की ही कादंबरी का वाचावी? या कादंबरीचा जो वाचक आहे, माझ्या आधीच्या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये अगदी शाळेतील, म्हणजे अगदी 7वी-8वी पासून ते अगदी 70-80 वर्षापर्यंत लोकांनी वाचलेल्या आहेत दोन्ही कादंबऱ्या. ही कादंबरी लिहिते वेळेस सुद्धा नजरेसमोर हीच गोष्ट आहे की प्रत्येक वयातील, प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक माणसाने ही कादंबरी वाचावी आणि वाचते वेळेस त्यांना ते कळावं. आता समजा 9वीतील एक विद्यार्थी आहे, त्यांना कादंबरी वाचायची. ही कादंबरी काय होतं, डॉक्टरांचं दुर्दैव असेल, त्यांना लिहिता येत नाही. काय होत म्हणजे लिहायची इच्छा खूप असते. माझे मित्रमंडळी मला बरेच म्हणतात की तू जे लिहितोस की त्याच्यापेक्षाही चांगले अनुभव आमच्याकडे आहेत त्यापेक्षा, पण काय आम्हाला ते मांडता येत नाही, मांडायची अडचण येत. ज्यांनी कोणी मांडायचे प्रयत्न केले फार तुरळक असे आहेत, त्यांना ते पॉसिबल झालं. काय होतं, समजा एखादा इंट्युबेशनचा प्रसंग आहे, तर इंट्युबेशन हा शब्द तुम्ही कधी ऐकला असेल किंवा माहित नाही, किंवा पहिल्यांदा ऐकला असेल. इंट्युबेशनची जी ICU मध्ये इंट्युबेशन करतात की तोंडातून फुफ्फुसामध्ये नळी टाकला आणि ती व्हेंटिलेटरला जोडणं. तर हे जर त्या रुग्णाला किंवा त्या पेशंटला इंट्युबेट केलं असं जर लिहिलं ना, कळणारच नाही कोणाला. तर मी कादंबरीत काय केलंय की आधी ती प्रोसेस मराठीत लिहिलेली आहे. ओके. आधी वाचते वेळेस तुम्हाला ते कळून जाईल सगळं काय, प्रोसेस काय आहे, ती नळी कशी असते, प्रत्येक गोष्ट मराठीमध्ये प्रॉपर प्रत्येक व्यक्तीला, अगदी 8वीच्या मुलालाही कळेल किंवा 80 वर्षाच्या वाचकालाही कळेल. आणि ते झाल्यानंतर सगळ्यात शेवटी व्हेंटिलेटर हा शब्द मी कुठेतरी टाकून दिला, इंट्युबेशन हा शब्द कुठेतरी टाकलेला आहे. तुम्हाला त्याचा अर्थ शोधण्यासाठी पुन्हा गुगलवर जायची गरज नाही, दुसरीकडे कुठे शोधाशोध करायची गरज नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच पुस्तकात कुठेतरी खालच्या वर 1-2 ओळीमध्ये मिळून जाईल. बरोबर. जेणेकरून त्यामुळं काही जणांचं असंही म्हणणं होतं की तुम्ही फक्त डॉक्टर लोकांसाठीच पुस्तक लिहिलंय का हे, कारण मेडिकल टर्म असणार ना, मेडिकल टर्म शिवाय तुमचं पुस्तक पूर्ण होणं शक्यच नाही. तर अशा वेळेस फक्त डॉक्टरांसाठीच नाही, काय होईल, प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक वयातील, ज्यांना वाचता येतं, ज्यांना वाचलेलं लक्षात कळतं, बरोबर, त्यांच्यासाठी, प्रत्येकासाठी ही कहाणी आहे. तुम्ही 9वीच्या विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीनं कळणार आहे, एका 20 वर्षाच्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीनं कळणार आणि एका 60 वर्षाच्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीनं कळणार. तुम्ही जसं त्याला, आणि फिलॉसॉफी जी आहे, मी माझ्या दोन ओळींच्या मध्ये एक फिलॉसॉफी असणार आहे, मध्ये जी रिकामी जागा आहे ते तुम्ही काहीच लिहिलेलं नाही, पण त्यातून एक काहीतरी सांगितलेलं आहे. मला जसं
पाठीमागचा मतदाराला सांगायचा होता, जेणेकरून ते प्रत्येकाला कळेल आणि प्रत्येकाने वाचावं. ओके, म्हणजे तुम्ही कादंबरीबद्दल खूप छान सांगितलं सर. पण आणखीन एक ऍडिशन मला असं विचारायला आवडेल की ही कादंबरी का वाचली पाहिजे, म्हणजे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल की व्हाय? कसं राहतं, कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करायला जातो, कुठलीही गोष्ट नॉर्मल प्रत्येकानंच हे स्वतःच्या आयुष्यात अनुभवावी गोष्ट आहे की आपण जेव्हा एखादं नवीन निर्माण करतो किंवा कुठलीही गोष्ट, कुठल्याही लेखकानं नवीन पुस्तक लिहायला सुरुवात केली, एखादा कोणी चित्रपट काढत असेल, एखादा कोणी घर बांधत असेल, काही पण, सगळ्यात सुरुवातीला आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे का. बरोबर. तुम्ही मला विचारलं की का वाचावी, पण त्याच्या आधी लेखकानं का लिहावं, हा महत्वाचा मुद्दा. बरोबर. लेखकानं तो प्रश्न स्वतःला विचारावा की मी हे का लिहितोय. एकदा का त्याचं योग्य उत्तर मिळालं की पुढचे रस्ते मोकळे होत जातात. तर हाच प्रश्न मी स्वतःला आधी विचारला होता की मी हे पुस्तक का लिहू. आणि नंतर मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला, तर ती समोर जी उत्तरं आली मला ती फार चांगली होती, मला ती आवडलेली होती, आणि मग त्यातून मी ती कादंबरी लिहिली. वाचकानेही या पद्धतीनंच की का वाचावी. तुम्हाला याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अशा काही गोष्टी समजतील ज्या आतापर्यंत, असं नाही की फार विस्फोटक वगैरे काही आहे. मी माझ्या मनोगतामध्ये पण हेच सांगितलेलं आहे की ही शब्दांकन माझं आहे, पण ह्या कहाण्या तुमच्या आहेत, ह्या तुमच्यासोबत घडलेल्या आहेत. सरकारी दवाखान्याची व्यवस्था अशी आहे जे कधीच कोणाला सोडत नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आयुष्यातून एकदा तरी सरकारी दवाखान्यात जावंच लागतं. करेक्ट. कधीतरी. आणि ती व्यवस्था तुम्हाला म्हणजे असं त्या व्यवस्थेला सोडून तुम्ही जगू शकत नाही. मी कहाणीत असं लिहिलंय की जरी या कहाणीचं, कादंबरीचं शब्दांकन मी केलं असलं, तर या कहाण्या तुमच्या आहेत. तुम्ही कधी ना कधी यातून गेलेले आहात, या घटना तुमच्यासोबत घडलेल्या आहेत, नाही घडल्या तर घडणार आहे, तुमची सुटका नाही आहेत. म्हणजे यातून मी फार विस्फोटक किंवा असं काही जगावेगळं असं काही लिहिलेलं नाही. साधं सिंपलच आहे. फक्त साधी गोष्ट, तुम्ही जसं कुठल्या सरकारी दवाखान्यात गेलात किंवा कुठल्याही दवाखान्यात गेलात, तर वर वेगवेगळ्या रंगाचे पाईप असतात. पांढऱ्या रंगाचा पाईप असतो, आयसीयू मध्ये मुख्यत्वे करून पिवळ्या रंगाचा असतो. ते पाईप कशाचे असतात आपल्याला माहिती नसतं. किंवा वेगवेगळ्या कलरचे बकेट असतात, वेगवेगळ्या रंगाचे बकेट असतात, त्यात कचरा टाकण्याचे असतात. तर प्रत्येक बकेटाला एक वेगळा अर्थ असतो. ती वस्तू त्याच बकेटात टाकली पाहिजे. या ज्या गोष्टी मी कळत नकळत कहाणीतून तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दिलेली, माहिती पण आहे. एका व्यक्तीचं ऑपरेशन आहे, तर त्याच्या आधीची प्रोसेस कशी असते, त्याच्या आधी तुम्हाला काय तयारी करावी लागते. ऑपरेशन थिएटरमध्ये हिरव्या रंगाचे गाऊन घातले जातात. ते कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला की हिरव्याच रंगाचे का असं असतं ना, तर त्याचे मी अर्थ सांगितलेले. म्हणजे मी काय म्हणतो, ज्याला माहिती पाहिजे त्याला माहिती दिलेली, ज्याला फिलॉसॉफी पाहिजे त्याला फिलॉसॉफी दिलेली, ज्याला कहाण्या, इमोशनल गोष्टी पाहिजेत त्या इमोशनल गोष्टी पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे, ज्या अँगलनं तुम्हाला ती कादंबरी पाहिजे त्या पद्धतीने मांडलेली. त्यामुळे तुमचा का प्रश्न वाचल्यानंतर फार छान पद्धतीने सुटेल. करेक्ट. आणि यालाच रिलेटेड आणखी क्वेश्चन विचारायचं आहे मला. नॉर्मली आपण कादंबरी लिहितो, त्याच्यात आपण बऱ्याचदा लेखक काय करतात की कल्पनाशक्तीवरती पण लिहित असतात. आणि स्पेशली सरकारी दवाखान्याचं मला विचारतं, तुम्ही याच्यामध्ये काही काल्पनिक गोष्टी म्हणजे लिहिल्या आहेत की स्वतः तुम्ही ज्या एक्सपिरियन्स केल्या आहेत किंवा तुमच्या जे कलिग्स असतील, फ्रेंड्स असतील, डॉक्टर, त्यांच्याकडून ऐकले असतील, असे गुंफलेले आहेत? बरोबर. ही फक्त माझ्या एकट्याची कहाणी नाही. म्हणजे मी सरकारी दवाखान्यात काम करतो, पण फक्त म्हणजे म्हणून फक्त माझ्याच कहाण्या नाही. वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे मेडिकलला असताना आमचे मित्रमंडळी खूप सारे होते. जेव्हा एज्युकेशन संपलं तेव्हा सगळेजण आपापल्या वाटेने वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजला गेले. वेगवेगळ्या जीएमसी मध्ये कोणी कामाला आहेत, कोणी प्रायव्हेटला आहेत, काही जणांचे स्वतःचे हॉस्पिटल आहेत, काही जणांची ओपीडी आहे. तर लोक जरी आपापल्या वाटेने गेले आहेत, मी त्यांना सोडलेलं नाही. अधूनमधून त्यांच्यासोबत बोलणं असतं. त्यांना विचारत असतो, तुमच्या हॉस्पिटलला काही एखादी नवीन काही कहाणी झालेली आहे, एखादी काही इंटरेस्टिंग काही आहे, एखादं विचित्र काही आहे. दवाखान्यात सतत काहीतरी घडत असतं. आणि आणि मग ते सांगतात की नाही आमच्या इथे ही घटना अशी घडली. तर या सगळ्यांचं एकत्रितपणे, हे फक्त माझं एकट्याचं नाही. मी काय म्हणतो, काश्मीर टू कन्याकुमारी एवढ्या प्रवासात तुम्हाला कुठल्याही दवाखान्यात ज्या ज्या मेन घटना, ज्या ज्या वेगळ्या घटना झाल्या त्या घटना मी लिहिलेल्या आहेत. माझं असं काही स्पेसिफिक तेच सरकारी दवाखाना नाही, एक बिल्डिंग कुठलीही. तुम्ही कदाचित कव्हर पेज बघून तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही सरकारी दवाखान्याचं चेहरा असाच असतो, तुम्ही दुरून जर पाहिलं तर. बरोबर. त्या सगळ्यांच्या कहाण्या आहेत त्या एकत्रितपणे. आणि अर्थात लेखक म्हटल्यानंतर त्याला थोडी कल्पनेची जोड द्यावीच लागते. तुम्ही म्हणजे आपल्याला फक्त एक धागा लागतो, एक 2 ओळींची कहाणी त्याभोवती मग माझं वर्णन आहे. त्यामुळे असं नाही की पूर्णच घटना सत्य आहेत, त्याभोवती काही फक्त घटना कुठेतरी घडलेल्या आहेत 1-2 लाईनच्या, त्याला मी माझ्या कल्पकतेनं पुढे रंगवलेलं आहे. खरं तर सर, दवाखान्यामध्ये रोजच वेगवेगळे प्रसंग घडत असतात, तसेच वेगवेगळे विभागही असतात. सर, तुम्हाला त्याबद्दल म्हणजे अपघाती विभाग जो असतो याच्यामध्ये बद्दल तुम्हाला कुठला असं स्पेसिफिक प्रसंग, अविस्मरणीय प्रसंग असेल तो तुम्हाला सांगायला आवडेल? ओके. बघा, अपघात विभाग मी मोस्टली आतापर्यंत जो काही जॉब केलेला आहे, म्हणजे आयसीयू ला काम केलेलं आहे, वॉर्डला काम केलेलं आहे, अपघात विभागाला काम केलेलं आहे, पोस्टमॉर्टमला काम केलेलं आहे. त्यातील मला इंटरेस्टिंग सगळ्यात जास्त काम केलेला विभाग म्हणजे कॅज्युअल्टी, अपघात विभाग, इमर्जन्सी डिपार्टमेंट. इथे नॉर्मल सर्दी, खोकला, तापीचे पेशंट येतच नसतात. म्हणजे आले तरी
ठीक आहे उपचार करून त्यांना पाठवून देणं. अपघात विभाग मोठ्या सरकारी दवाखान्याचा उदाहरणार्थ तिथे जे मोठे ऍक्सिडेंट झालेले असतात, सुसाईडचे केस असतात, होमिसाईड म्हणजे आत्महत्या केलेले किंवा दुसऱ्यांनी मारलेले, रेल्वे कटिंग जो प्रकार मगाशी सांगितला, किंवा मग मारहाणीचे प्रसंग असतात. अगदी फारच मोठ्या लेवलला गेलं तर कुठे पूर आला, एखादी बिल्डिंग कोसळली, पूल कोसळला, दंगल झाली, हे सगळे पेशंट हे मोठ्या हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टीला अपघात विभागाला येत असतात. मोठ्या हॉस्पिटलचा किंवा कुठल्याही मध्यम किंवा मोठ्या हॉस्पिटलचा सरकारी दवाखान्याचा कॅज्युअल्टी कधीच बंद नसते. बाकी इतर विभाग कुठल्या कुठल्या एखाद्या कारणानं बंद राहू शकतात, पण हा विभाग बंद कधीच नसतो. जर सरकारी दवाखाना एखाद्या व्यक्तीच्या रूपाने जर उभा असेल तर कॅज्युअल्टी म्हणजे त्याचं हृदय असतं. ओके. तिथली धडधड कधीच थांबत नसते. माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी भरपूर प्रसंग वेगवेगळे पाहिलेत, पण एक आठवणीत तर खूप आहेत तसे, कदाचित त्यातील बऱ्यापैकी या कहाणीमध्ये येतील. पण एक आत्ता अचानक तुम्ही विचारल्यावर आठवणारी गोष्ट म्हणजे दुपारची वेळ असावी, साधारण 2-3च्या आसपास, आणि पोलीस एक शरीर बॉडी घेऊन आले. ऍक्सिडेंट झालेला होता. 22-23 वर्षाचा तरुण मुलगा होता तो एक. अंगावर एक लाल रंगाचं शर्ट होतं, पायात खाली ब्ल्यू जीन्स, आणि त्याला घेऊन आली, आणि तो एका फूड कंपनीचा डिलिव्हरी बॉय होता एका. तो ते असं स्ट्रेचरवरती बॉडी झोपलेली, आणि आई वडील नंतर थोड्या वेळात आले त्या मुलाचे. आई बाहेर थांबली. पोलिसांनी मुलाच्या वडिलाला बोलवलं मध्ये, की तुमचाच मुलगा आहे का कन्फर्म करण्यासाठी. वडील मध्ये आले. वडिलांनी ते पाहिलं, ते ऑफकोर्स त्यांचाच मुलगा होता. वडिलांनी अक्षरशः म्हणजे मोठ्याने अगदी तोंडावर मारून घ्यायला सुरुवात केली आणि मोठ्याने रडू लागले. त्यांचं रडणं बघून आईला कळलं की आपलाच मुलगा आहे तो, बाहेर थांबलेला आहे. ते बघून आई धावत आली. दोघांनी पाहिलं. त्यानंतर जो प्रचंड मोठा त्यांचं जे रडू सुरू झालं ना, ते पाहण्याची हिंमत होत नव्हती. पण काय असतं, शेवटी त्यांच्यासाठी ती पहिली गोष्ट आहे. आम्ही तशा रोज 4 ते 5 केसेस बघितलेल्या असतात. शेवटी त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेर बसा, बाकी आम्हाला पुढची कागदपत्रांची प्रोसेस करायची आहे, तुम्ही बाहेर बसा म्हटलं. तर ती बाई खालीच बसली. ती काय उठली नाही. ती स्त्री थोडं डोळे वेळे बसले, जसं लहान लेकरू असतं, आपण ज्याला परेशान केलं सर थोड्या मोठ्या व्यक्तीनं, तर ते कसं खोटं नाटक करतं, तसे त्या लेडीने डोळे पुसले. म्हणजे मी डॉक्टर, मी आता रडत नाही, पहा म्हणे, एकदम शांत झाले. माझा मुलगा झोपलाय म्हणे, मी तुम्हाला त्रास देत नाही, काहीच परेशान करत नाही, फक्त तो उठला की सांगा म्हणे मला. तिला आता काय सांगणार. आणि मग हे सगळं सुरू असताना, आता कसं दवाखाना मोठा असतो, एक छोटीशी बाजूच्या भिंतीला लागून एक मांजर चालली होती. आणि त्या मांजरच्या तोंडामध्ये एक छोटंसं तिचं पिल्लू होतं. ती मांजर त्या पिल्लाला घेऊन चालली होती. ती लेडीज शांत बसलेली लेडीज त्या मांजरीकडे बघून अचानक तिने हंबरडा फोडला. त्या लेडीजने रडायला सुरुवात केली. ती त्या मांजरीकडे बघून बोलली की जा बाई, तू तुझ्या लेकराला कुठेतरी लपवून ठेव, मला ते शक्य झालं नाही, माझा पदर अपुरा पडला. हे अत्यंत इमोशनल असे प्रसंग असतात. म्हणजे ते वाक्य सर म्हणजे किती इंटेन्स आहे, त्या वाक्यामध्ये किती भावना आहे दडलेली. म्हणजे असं आपण विदाऊट त्या प्रसंगाला ते आपण इमॅजिनेशन करू शकत नाही ते वाक्य. म्हणजे आईची माया असेल किंवा काय नाही का त्याच्यामध्ये. हे पुस्तक जेव्हा तुमचं सर लिखाण येत होतं त्यावेळेस नक्कीच तुम्ही तुमच्या घरी पण आई वडिलांची सांगितलं असेल की या विषयावर तुम्ही पुस्तक लिहितो. आई वडिलांना काय वाटलंय? कसं, एकतर याच्या आधी 2 पुस्तकं आलेली आहेत, त्यामुळे आता घरात लिखाण म्हटलं की त्यांना माहिती आहे की हा काहीतरी सतत लिहित असतो. बरोबर. ती नाही, पण हाच विषय, सरकारी दवाखाना हाच विषय का दुसरे, कारण आधी हिस्टॉरिकल होतं, नंतर हे. आता आईचं आई-वडिलाचं तू काम करतेस, तू तिथे कामाचा भाग आहे, नाही असं नाही, पण तिथे काम करतोय, मग त्या गोष्टींचा तुझ्या करिअरवर काही परिणाम होईल का? कारण बऱ्याच जणांना काय वाटतं, ह्या खऱ्या घटना, तर मग काय होतं, मेडिकल फील्डमध्ये काम करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते रुग्णांची ओळख जपणं. कधीच कुठल्याही स्वरूपामध्ये पेशंटचं नाव, पेशंटचा चेहरा बाहेर येणं, ते इथिक्समध्येच नसतं ते. बरोबर. तर ती गोष्ट माझ्या घरच्यांना, खास करून आईला वाटत होती की नाही, कुणाची तरी ओळख कादंबरीतून बाहेर येईल, कुणाचा तरी चेहरा दिसेल त्या लिखाणातून. ते काही मेडिकलच्या क्षेत्राने योग्य नाही. आणि मी तेवढं सांभाळून लिहितो. सोशल मीडियावर मी जरी लिहिलं तरी कुणाची ओळख कधी मी दाखवत नाही. जरी एखादी दाखवली केस, तर त्यामध्ये त्या व्यक्तीची परमिशन घेऊनच पुढच्या गोष्टी करतो. त्यामुळे तो एक कन्सर्न होता की कोणाची ओळख ओपन होणे, आयडेंटिटी कोणाची दिसू नये. मी त्या गोष्टी सांभाळून बॅलन्स लिहिलंय. आणि दुसरी एक गोष्ट की जेव्हा तुम्ही ज्या लोकांना सांगितलं मोस्टली की मी सरकारी दवाखाना नावाची कादंबरी लिहितोय, तर पहिल्या चेहऱ्यावर असं एक स्मित येते, एक प्रकारे स्मित यासाठी किंवा काहीतरी भयंकर आहे, सगळंच निगेटिव्ह आहे, सगळंच वाईट आहे, कोणाची तरी वाभाडे काढणार आहे, कोणाचा तरी दोष दाखवणार आहे, म्हणजे असं काहीतरी म्हटलं नाही. सरकारी दवाखाना म्हटलं की निगेटिव्ह ऑर असते म्हटलं. तर माझं म्हणणं हे बॅलन्स पुस्तक आहे. या कहाणीमध्ये, या कादंबरीमध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे वाचकाने ठरवायचं.
सर तुमचं आतापर्यंत जे पण लिखाण मी वाचलं आहे पाहिलं आहे तुमच्या लिखाणामध्ये नेहमीच सस्पेन्स थ्रिलर अनुभवायला भेटतो. तर सेम गोष्ट याच्यामध्ये काही आहे का? काय शेवटी एका गोष्टीचा हातखंडा असतो. म्हणजे काय तुम्हाला सवय लागलेली असते ती गोष्ट झाल्याशिवाय करमत नाही. तर प्रतिपतचंद्रमध्ये सस्पेन्स थ्रिलर म्हणजे अगदी 10-12 सस्पेन्स होते त्यामध्ये. केदारनाथमध्ये एकच सस्पेन्स आहे पण तो प्रचंड मोठा आहे. अर्थात ही कादंबरी पण त्याला काही हे नाही. तुम्हाला या कादंबरीमध्ये पण छान सस्पेन्स वाचायला मिळेल. मी काय म्हणतो कहाणीमध्ये नायक आहे, खलनायक आहे, हिरोईन आहे, नायकाचा साईड हिरो आहे आणि नायकाचा मार्गदर्शक आहे. हे सगळं आहे तर मग जिथं हिरो आहे म्हणजे नायक आणि खलनायक आहे तिथे अर्थात सस्पेन्स तर राहणारच. त्यामुळं या कादंबरीमध्येही तुम्हाला एक छान आवडेल असा सस्पेन्स आहे. फक्त एक अट आहे की वाचकांना मी सांगायची इच्छा आहे माझी की कृपया चुकूनही शेवटचं पान या कादंबरीचं उघडून वाचू नका. ओके. सर कहाणीमध्ये काही सस्पेन्स थ्रिलर आपल्याला पाहायला मिळेल का? तुमच्या जसं पहिल्या लिखाणामध्ये त्या गोष्टी अनुभवल्या आम्ही तसंच त्याच्यामध्ये काही आहे का? नाही आता कसं गप्पा खूप झाल्या. लोकांना वाचायला आपण काहीतरी शिल्लक ठेवू. ओके. त्यामध्येच मिळेल. ओके. आणखीन एक गोष्ट आहे सर, जसं आपण पाहतो की लिखाण करतो, कादंबरी लिहितो आणि वाचकांना पण एक प्रश्न असतो की याच्या पण पुढे काय येणार आहे का? याचा भाग वगैरे काही आहे का काही याच्याबद्दल काही? कसं आहे सरकारी दवाखाना ही व्यवस्था इतकी मोठी आहे की तुम्हाला ती आता ही जी कादंबरी लिहितोय ती 340 पानांची आहे. तर 340 पानामध्ये हा अख्खा सरकारी दवाखाना बसवणं काही शक्य नाही कोणत्याच परिस्थितीत. कादंबरीच्या शेवटी मी वाक्य लिहिलंय की मी सरकारी दवाखाना आणि मी तात्पुरती तुमची रजा घेतोय. माझी आणखी खूप कहाणी बाकी आहे. एवढ्या लवकर हे संपणार नाही. ओके. म्हणजे कादंबरीचे पुढचे मी आणखी 2 पार्ट माझ्या डोक्यात आहेत. हा पहिला पार्ट आत्ता आपण लॉन्च करतोय. नक्कीच सर, खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. आपण आज वेळ दिलात आमच्या एपिसोडला, आम्ही आभारी आहोत. ओके, थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द मयूर साळवे युट्यूब चॅनलला. आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा नेक्स्ट एपिसोड, नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवरती हवा आहे, कुठल्या गेस्टवरती हवा आहे. आम्ही तो तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत स्टे ट्यून अँड थँक्यू.